नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आले. बेबी किट केअरसाठी जी.आर. काढण्यात आले. या जी.आरमध्ये बेबी किट केअरसाठी काय नवीन अपडेट देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. महिला व बालविकास विभागाकडून हा जी.आर. काढण्यात आले. या जी.आरमध्ये सविस्तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका. नवनवीन अंगणवाडीची अपडेट असेल किंवा महिला बालविकास विभागाकडून कुठलीही नवीन अपडेट असेल मी या चॅनलवरती अपलोड करत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून हा जी.आर. काढण्यात आले. दिनांक 8 जानेवारी 2025ला हा जी.आर. काढण्यात आले. बेबी किट केअरसाठी योजनेकरिता आपल्याला हे सविस्तर माहिती बघायचं आहे. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे, नंतर आपल्याला शासन निर्णय काय घेण्यात आले हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा, बेबी किट केअर या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत जी.आर. आहेत. बेबी केअर किट या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत जी.आर. आहेत. शासन निर्णय काय घेण्यात आले? दिनांक 8 जानेवारी 2025ला हा जी.आर. काढण्यात आला होता. प्रस्तावना बघा, या ठिकाणी प्रस्तावना काय दिले? महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना तसेच नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात करण्यात आलेला आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार प्रस्तुत प्रयोजनाकरिता सन 2024-25 या अर्थसंकल्पीय वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयक अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर आपल्याला शासन निर्णय आपल्याला पुढे बघायचं आहे. तर बघा, शासन निर्णय काय आहेत या ठिकाणी? महिला व बालविकास विभागाअंतर्गत बेबी केअर किट या राज्य योजनेअंतर्गत संदर्भ दिनांक 24/7/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयक अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये 24.46 कोटी अक्षरी रुपये 24,76,00,000 लाख फक्त इतकी निधी या शासन निर्णयाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, या ठिकाणी बेबी केअर किटसाठी किती निधी मंजूर करण्यात आले? 24.76 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या टेबलामध्ये आपल्याला सविस्तर बघायचं. तर बघा, या ठिकाणी अर्थसंकल्पित तरुणदूत 2024-25 यापूर्वी वितरित तरुणदूत आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेली निधी. तर बघा, या ठिकाणी लेखाशीर्षमध्ये बघा, या ठिकाणी मागणी क्रमांक X1 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 102 बाल कल्याण, 17 बेबी केअर किट, 17 बेबी केअर किट योजना कार्यक्रम, 2235 C 223 आणि 31 सहाय्यक अनुदाने वेतने. तर या ठिकाणी बघा, अर्थसंकल्पित तरुणदूत किती आहेत? 12,000. यापूर्वी वितरित तरुणदूत किती आहे? 2,227 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेली निधी किती असेल? 2,476 कोटी रुपये
एवढे आदेश न वितरित करण्यात असलेल्या निधी आहेत. तर आपल्याला बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक 25/7/2024च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या तपासणी सूचीतील बाबीची तसेच या संदर्भातील नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निष्कर्ष वित्तीय अधिकाऱ्यांचे प्रत्ययोजन यांचे काटेकोर पालन करावे. तिसरा आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 356 6 दिनांक 27/12/2024 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.government या वेबसाईटवरती तुम्ही GR डाउनलोड करू शकता आणि हे सविस्तर GR पुढे बघू शकतात. या GRमध्ये आपण काय पाहिलं तर बेबी केअर किटसाठी हे GR करण्यात आले. तर किती निधी वितरित करण्यात आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.